महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आयटी क्षेत्रामध्ये सतत नोकऱ्यांची कपात होत असते, पण आता तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे याचं प्रमाण वाढलेलं आहे। नुकताच मायक्रोसॉफ्टने देखील सुमारे 6700 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे। आता आयबीएमने देखील सुमारे 8000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे। आणि विशेष म्हणजे सर्वाधिक फटका एचआर डिपार्टमेंटला बसलेला आहे। आयबीएमने ही कपात एआय मुळे केल्याचं सांगितलं जात आहे। मायक्रोसॉफ्टमधून जवळपास 6700 लोकांना काढून टाकण्यात आलं। आता आयबीएम मधूनही 8000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलेले। दरम्यान या सर्वांना काढण्याचं कारण म्हणजे एआय, कारण की एआय जवळपास 4 माणसांचं काम एकटाच करतोय। या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत। निलेश सर, यापूर्वी 2 कर्मचाऱ्यांमध्ये आपण पाहत होतो कॉम्पिटिशन होती, मात्र आता कॉम्पिटिशन एआय सोबत करायची आहे। कसा फटका बसणार आणि यासाठी तयार कसं असलं पाहिजे? मुख्यतः मायक्रोसॉफ्टनं गेल्या महिन्यामध्ये 6700 कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण एआय इम्प्लिमेंटेशन होतं। आता जो पुढचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये आपण बघतोय साधारण 8000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली आहे आणि सातत्यानं जर गेल्या 3 ते 6 महिन्यांचं रेकॉर्ड बघितलं तर जगभरातल्या 131 कंपन्यांनी मिळून 63000 कर्मचारी हे मागच्या आठवड्यापर्यंत कामावरून कमी केलेले होते एआय मुळे। याचा अर्थ स्पष्ट आहे की जगभरामध्ये एआयचा वापर जसा जसा वाढत चाललाय मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होतीये आणि ही कपात साहजिकच एक मोठा सामाजिक प्रश्न म्हणून समोर येताना पाहायला मिळते। येत्या काळामध्ये एआय आपल्याला रिप्लेस करू शकतं यासाठी म्हणून जसं तू म्हटलीस त्यानुसार एआयची कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळे मुळात क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह वर्क आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग यावर जोपर्यंत भर दिला जात नाही आणि नवीन स्किल्स हे अडॉप्ट होत नाही तोपर्यंत आपला जॉब टिकवणं, आपला रोजगार टिकवणं हा कठीण होत जाईल आणि त्यामुळे नव्या पिढीला नवे स्किल्स अडॉप्ट करणं हे अत्यंत गरजेचं असेल। नाहीतर मिड लाईफ क्रायसिस मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि नवीन पिढी जी रोजगारासाठी समोर येते त्यांनाही रोजगाराचा मोठा प्रश्न तयार होईल। धन्यवाद निलेश सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। तर आपण पाहतोय एआय तंत्रज्ञानाने माणसाच्या नोकऱ्यांवर गदा आणलेली आहे। तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यामुळे नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गदा येते।